या संदर्भात राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण आपल्याशी बोलण्यासाठी फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याची आपण पाहतोय शरद पवार यांच्या निवासस्थानी आमदार आणि खासदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाची ही बैठक आहे, काय सांगाल? या ठिकाणी मला असं वाटतं चर्चांना लगेच उधाण येतं, तर तशा प्रकारे आपण चर्चा न करता आपण थोडं धीराने घेतलं पाहिजे आणि कुठल्याही विषयी आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणं, एकमेकांशी संवाद करणं हे जर साधलं तर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे वगैरे अशा प्रकारच्या चर्चांना काही अर्थ नसतो आणि याच्याविषयी सविस्तर माहिती चर्चा झाल्यानंतर सुप्रियाताई किंवा जयंत पाटील साहेब किंवा पवार साहेब स्वतः देतील। त्यामुळे त्याच्यावरती चर्चा करून काहीतरी वेगळ्या दिशेने आपण जायचं हे काही बरोबर वाटत नाही मला। अगदी, पण ही बैठक नेमकी कोणत्या गोष्टीसाठी बोलवलेली आहे? कारण राज्यसभेच्या सुद्धा निवडणुका येत आहेत, त्या संदर्भात सुद्धा बैठकीमध्ये चर्चा होते आणि त्याचबरोबर शरद पवार हे एक वेगळा निर्णय घेणार अशी सुद्धा सध्या चर्चा रंगली आहे। आता हे तुम्हाला पवार साहेबांनी सांगितलं का? तर नाही सांगितलं। त्यामुळे पवार साहेबांना कोणी भेटायला गेलं किंवा पवार साहेबांना तर राज्यसभा आहे आणि आमच्या तिन्ही मिळून पक्षांनी राज्यसभेचे उमेदवार जर निवडले किंवा तय केलं, नाव तय केलं तर ते चांगलंच होणार आहे ना सगळ्यांच्या सहमतीने। आणि असं असताना लोकसभेच्या निवडणुका पण आता जवळ आलेल्या आहेत आणि एकमेकांची सामंजस्य राखणं, एकमेकांच्या मधले काय सीट शेअरिंगचं जे काय असेल चर्चा ते करणं स्वाभाविक आहे। त्यामुळे लगेचच काही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्ष हा जाऊन कुठेतरी काँग्रेसमध्ये मिळेल किंवा काय असं अशी चर्चा करणं हे चुकीचं आहे। याबाबतची माहिती आपल्याला आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब किंवा स्वतः शरद पवार साहेब देतीलच, नाही तर सुप्रियाताई देतील। त्यामुळे थोडी मला वाटतं त्यांची चर्चा पूर्ण होऊ द्या, त्यानंतर काय ते मीडियाला ते हे करतील, अपडेट करतील। विद्याताई, आपण म्हणाला त्याप्रमाणे शरद पवार या संदर्भातला निर्णय घेतील आणि या बैठकीतनं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।